नमस्कार मित्रांनो, मी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत खमंग, झणझणीत आणि झटपट तयार होणाऱ्या फोडणीच्या शेवया. ह्या शेवया अगदी 10 मिनिटात तयार होतात. तर ह्या तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. वेळेवर जर काही सुचत नसेल तर ह्या शेवया तुम्ही झटपट तयार करून मुलांना देऊ शकता. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ह्या शेवया सगळ्यांना आवडतील. एकदम हेल्दी आणि टेस्टी अशा शेवया तयार होतात किंवा नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मी घरच्याच बारीक अशा शेवया घेतलेल्या आहेत. ह्या गव्हाच्या पिठाच्या शेवया आहेत. ह्याऐवजी तुम्ही मार्केटमधल्या शेवया घेऊ शकता. तर चला साहित्य बघू. त्यासाठी एक बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, 5 ते 6 हिरवी मिरची, शेंगदाणे, मीठ चवीनुसार, हळद आणि मिरची पावडर घेतलेला आहे. त्यानंतर एक कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून एवढं तेल घालून घ्यायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी जवळपास 3 टेबलस्पून एवढं तेल घालून घेतलेलं आहे. तेल आपल्याला चांगलं तापलं की त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरा, 1 टेबलस्पून मोहरी घालून घ्यायचं आहे. मोहरी जिरा चांगलं तडतडला की त्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहे आणि शेंगदाणे चांगले तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे. सतत हलवत थोडेसे लालसर होईपर्यंत शेंगदाणे आपल्याला परतून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदासुद्धा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 काड्या कढीपत्त्याच्या घालून घेत आहे. यामुळे टेस्ट आपल्या शेवयाला एकदम भारी अशी येते. त्यानंतर आपल्याला लगेचच आपण बारीक चिरून घेतलेल्या मिरच्यासुद्धा त्यामध्ये घालून घेतलेल्या आहे आणि हे सगळं कांदा आणि मिरचीसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला मधामध्ये हलवून परतत राहायचं आहे. कांदा आणि मिरची थोडीशी सॉफ्ट झाली की त्यामध्ये आपल्याला आतापर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ लाईक नसेल केला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठून बघता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आपलं मिरची आणि कांदासुद्धा सॉफ्ट झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये 1/2 टेबलस्पून एवढी हळद घालून घेतलेली आहे. 1/2 टेबलस्पून मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. इथे मी मिरचीसुद्धा घातलेली आहे त्यामुळे थोडंसंच मिरची पावडर घातलेलं आहे. त्यानंतर आपण ज्या शेवया घेतल्या होत्या त्यासुद्धा त्यामध्ये घालून घ्यायच्या आहे. त्यानंतर चांगल्या प्रकारे हलक्या हाताने आपल्याला शेवया मिक्स करून घ्यायच्या आहे. तर बघू शकता इथे आपल्या शेवया तेलामध्ये आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचे आहे. सतत पलटवत आपल्याला शेवया चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. मुलांना टिफिनसाठी अगदी झटपट हेल्दी असा नाश्ता तुम्ही तयार करून देऊ शकता. अगदी 10 मिनिटात तयार होते. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरमच पाणी घालून घ्यायचं आहे. हे एक टिप्स आहे. गरम पाण्यामुळे आपल्या शेवया मोकळ्या होतात. तर बघू शकता इथे मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे. शेवया करताना कधीही थंड पाणी घालू नये, त्यामुळे शेवया चिपकतात. तर बघू शकता इथे मी गरम चांगलं कडकडीत पाणी घातलेलं आहे. शेवया आपले डुबतील एवढं आपल्याला त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता शेवया आपल्या पाण्यामध्ये थोडं डीप झालं एवढा पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिट शिजू द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर बघू शकता शेवयासुद्धा आपल्या बऱ्यापैकी शिजलेला आहे. परत त्याला आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जो संपूर्ण पाणी आहे तो आपल्याला आटू द्यायचा आहे. तर बघू शकता इथे मी मिक्स करून घेत आहे. तर बघू शकता एकदम सुटसुटीत अशा आपल्या शेवया तयार झालेल्या आहेत. अगदी मोकळ्या अशा शेवया आपल्या तयार झाल्या आहेत. पुन्हा एकदा थोडंसं झाकण ठेवून आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा 5 मिनिट अजून त्याची वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या शेवया चांगल्या प्रकारे शिजतील. तर बघू शकता 5 मिनिटानंतर अगदी आपल्या शेवया एकदम परफेक्ट अशा तयार झालेल्या आहेत. मुलांच्या टिफिनसाठी अगदी हेल्दी असा नाश्ता
आहे. मुलांना टिफिनलासुद्धा ह्या शेवया तुम्ही बनवून देऊ शकता. तर बघू शकता अगदी झटपट 10 मिनटात आपल्या शेवया बनवून तयार आहेत. तर चला सर्व करायला घेऊयात. आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता इथे सर्व करून झालेल्या आहेत. एकदम यम्मी आणि टेस्टी अशा शेवया दिसतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.